नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. कसे आहात सर्वजण? मित्रांनो, आता सध्या GMCच्या ज्या भरत्या पडलेल्या आहेत, कुठल्या कुठल्या, सांगली मिरज म्हणा, ठाणे म्हणा, त्यानंतर नागपूर म्हणा, नांदेडचं तर झालेलं आहे, औरंगाबादचा पेपर होईल आता काही दिवसांनी. तर या GMCच्या भरतीमध्ये पेपरचं स्वरूप कसं आहे यासाठी मुलांचे जास्तीत जास्त प्रश्न मला पाहायला मिळालेत. अक्षरशः मला आता मी आरोग्य विभागात कार्यरत असल्या कारणानं मला अक्षरशः मी जिथं काम करतो तिथे येऊन देखील विद्यार्थी विचारताय. आता फोनवर तर कॉन्टॅक्ट होतात आमच्या विद्यार्थ्यासोबत की सर तुम्ही कसं लागले, काय लागले, तुम्ही काय केलं आतापर्यंत, तुम्ही किती वर्ष अभ्यास केला, किंवा तुम्ही अभ्यासाचा पॅटर्न काय होता तुमचा, तुम्ही कुठले कुठले विषय फोकस केले, मराठी ग्रामरमध्ये काय केलं, इंग्लिशमध्ये काय केलं. तर खास करून मग सर्वांसाठीच आपण GMC भरतीमध्ये जो काही सिलेबस आहे मराठी व्याकरणाचा खास करून, तर त्या मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला कुठले कुठले चॅप्टर महत्त्वाचे येतं, कुठल्या कुठल्या चॅप्टरला किती वेटेज आहे, त्या वेटेजनुसार चॅप्टरवर पडलेल्या प्रश्नांची संख्या किती आहे, त्यामध्ये प्रश्नांचं स्वरूप कसं आहे, आणि जो एक्झामचा पॅटर्न आहे त्या पॅटर्नमध्ये प्रश्नांची संख्या ही 6-6च्या ह्याच्यामध्ये आलेली असते. म्हणजे तुम्हाला 4 स्लॉट दिलेले असतात एक्झाममध्ये. तुमचा पेपर असतो 2 तासाचा, बरोबर, 2 तासाचा पेपर आहे तुमचा. त्या 2 तासाच्या पेपरमध्ये 4 स्लॉट केलेले असतात मित्रांनो. प्रश्नांची संख्या तोडलेली असते. मग तिथं प्रत्येक स्लॉटमध्ये पहिलं कसं होतं की मराठी संपलं, इंग्लिश संपलं, त्यानंतर मॅथ रिजनिंग, आणि त्यानंतर GK-GS असं होतं. पण आता काय, त्यांनी थोडी काठिण्य पातळी वाढवली आणि प्रत्येक प्रश्नाला एक टाइम लिमिट ठरवून दिली. तुम्हाला काय टाइम लिमिट ठरवून दिली. मग त्या टाइम लिमिटमध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला बेसिक पासनं प्रत्येक विषय माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो, बेसिक पासून. मग जर तुमचं बेसिक पक्का असेल तर तुम्हाला त्या टाइमच्या स्लॉटमध्ये चांगल्या प्रकारे खेळता येणार आहे, त्या प्रश्नाला टॅकल करता येणार आहे. आणि त्यासाठीच आपण GMC भरतीवर खास करून हा व्हिडिओ घेऊन येत आहोत, खास करून विद्यार्थ्यांच्या शिफारशीनुसार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास कराळे, जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे सध्या कार्यरत आहे. माझं डिपार्टमेंट हे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत येत असल्या कारणानं आणि GMC भरती ही त्याच्याशीच रिलेटेड असल्या कारणानं माझा आतापर्यंतचा जो प्रवास आहे मी तुमच्यासमोर मांडणार आहे. माझी सर्व स्ट्रॅटेजी, माझ्या ट्रिक्स काय आहेत, माझ्या टिप्स काय आहेत, त्या सर्व मी तुमच्यासमोर मांडणार आहे मित्रांनो. 2023ची जी सार्वजनिक आरोग्य विभागाची जाहिरात होती सरळ सेवेअंतर्गत, त्या जाहिरातीमध्ये मी पद मिळवलेलं आहे, मी सध्या तिथं कार्यरत आहे. तर याच गोष्टीचा तुम्हालाही त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. आणि येत्या काही वेळामध्ये जो आपण काही चॅप्टर वाईज पूर्ण सिलेबस डिकोड करणार आहोत ते तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. तुम्हाला कुठल्या प्रश्नाला, कुठल्या चॅप्टरला, कुठल्या विषयाला किती वेळ द्यायला पाहिजे, त्याचं रिव्हिजन कसं असलं पाहिजे, त्याच्या नोट्स कशा असल्या पाहिजेत, पुस्तक कुठले रीड केले पाहिजे, आणि आपली जो माइंडसेट आहे, प्रश्नाला पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, जो प्रश्नाचा हिडन मिनिंग असतो तो कसा समजून घ्यायचा, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण GMC भरतीवर हा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, ही आपली GMC भरतीची ज्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पडणार आहे त्यासाठी संपूर्ण विषयाची नॉन टेक्निकल बॅच असणार आहे. आणि या बॅचसाठी फीस आहे आपली ओनली 999 आहे आणि त्याची व्हॅलिडिटी 1 महिन्याची आहे. चला, हे प्रमोशन आपण नंतर करूया. पहिले विद्यार्थ्यांचा जो खास करून प्रश्न आहे तो प्रश्न घेऊया. चला मित्रांनो, तुम्ही अभ्यासाला बसता, तुम्ही अभ्यासाला लागता, पण तुम्ही हे पाहितलं का, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या तुमच्या आजूबाजूचा विद्यार्थी यशस्वी होतो त्याला तुम्ही एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता की बाबा यांनी केलं तरी काय, नेमका पास कसा झाला हा. मग तिथं काय, आपण फक्त त्याच्याकडे पाहतो, प्रेरित होतो, पण आपल्याला हेच कळत नाही. आणि आजकाल कुणी ते कसं आहे, ज्ञान बांटने से बढ़ता है, ही फक्त मन राहिलेली, कोणाला कोणाचं काही घेणं देणं पडलेलं नाही. घोड्याची रेस आहे असं समजतात. त्याला जर मी सांगितलं
तर तो माझ्यापेक्षा पुढे जाईल. पण असं नसतं. ज्याचं नॉलेज त्याच्याजवळ असतं. प्रत्येकाची अंडरस्टँडिंग ही सारखी नसते. पण सगळ्यांची, जे आता व्हिडिओ पाहणार आहेत त्या सर्वांना मी माझी काय अंडरस्टँडिंग होती ती सर्व काही सांगणार आहे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणार आहे. तर मित्रांनो, सुरुवात करूया मराठी व्याकरण. काय मित्रांनो, मराठी व्याकरण. मराठी व्याकरण या विषयामध्ये तुम्हाला काय काय विचारण्यात येतं. तर एक मिनिट. मराठी व्याकरण. मग मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला प्रश्न जर तुम्ही डिवाइड केलं तर तुम्हाला व्होकॅब जी आहे मराठीची व्होकॅब, मराठीच्या व्होकॅबवर तुम्हाला जवळपास 7 ते 8 प्रश्न पाहायला मिळतात. मराठीच्या व्होकॅबमध्ये किती? 7 ते 8 प्रश्न पाहायला मिळतात. त्यानंतर तुम्ही जर पॅसेज पाहितला, उतारा, ओके, तुम्ही जर पॅसेज पाहितला उतारा, तर या उतार्यावर तुम्हाला 3 ते 5 प्रश्न पाहायला मिळतात. 3 ते 5 प्रश्न पाहायला मिळतात. प्रश्नांची संख्या मागे पुढे होऊ शकते, पण इतके तरी प्रश्न पडतात त्याच्यावर. 3 ते 5 प्रश्न पाहायला मिळतात. आणि त्यानंतर तुम्ही जर प्युअर व्याकरणाचा विचार केला, कशाचा मित्रांनो? व्याकरणाचा. तुम्ही प्युअर व्याकरणाचा विचार केला तर तुम्हाला या व्याकरणावर 10 ते 12 प्रश्न पाहायला मिळतात. 10 ते 12 प्रश्न पाहायला मिळतात. मग कुठल्याही एकाला आपल्याला निग्लेक्ट करून चालणार आहे का? नाही चालणार. मराठी हा आपला, आपण रोज ज्या दैनंदिन जीवनामध्ये जी भाषा बोलतो, आपण जी भाषा आपण शिकलोय लहानपणापासून, आपण ती आत्मसात केलेली आहे. आपल्याला काय असं मारून झोडून हे केलेलं नाही आता बोलायचं की बाबा बोलून दाखव मराठी. नाही, ती बोली भाषा आहे आपली. ती बोली भाषा असल्या कारणानं मराठीतले 25 पैकी 25 मार्क हे तुमच्या खिशातले मार्क आहेत. आणि ते असायलाच पाहिजे. तिथं तुमचा एकही मार्क जाता कामा नये. आणि तिथं जर मार्क जात असेल तर मग तुम्हाला खरंच आत्मपरीक्षणाची गरज आहे. तुम्हाला सिलेबस काय आहे त्याला धरून तुम्हाला सगळं काय करणं गरजेचंच आहे. तुम्हाला अगदी बेसिक पासून जाणं गरजेचं आहे. कारण की एक मार्क महत्वाचा आहे मित्रांनो. चला, मग काय यानंतर तुम्ही पाहताल तर मग काय, पहिला चॅप्टर जर पाहितला आपण की पहिला चॅप्टर शब्दांच्या जाती. ओके मित्रांनो, मग शब्दांच्या जाती याच्यामध्ये काय? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण. त्यानंतर क्रियापद काय असतं, त्यानंतर नामाचं वाक्यातील कार्य काय, त्यानंतर तुम्हाला वाक्यातील कर्ता ओळखायला सांगतात, वाक्यातील कर्म ओळखायला सांगतात. अगदी चिल्लर प्रश्न असतात, चिल्लर. फक्त काय, आपण त्याचा अभ्यास केलेला नसतो. आपल्याला कर्ता कसा ओळखायचा हे कुणी सांगितलेलं नसतं. कर्म कसं ओळखायचं हे कुणी सांगितलेलं नसतं. काही काही अशी किचकट उदाहरणं येतात ज्याच्यामध्ये तुम्हाला कर्मच कळत नाही कुठले. आपण येतो ठोको, घरी येतो रिझल्ट गेलेला असतो. चालत नाही, असं चालत नाही. तुमची ॲक्युरेसी मॅटर करते. हा शब्द, हे जे वाक्य आहे ना, हे लय महत्वाचं आहे. तुमची ॲक्युरेसी मॅटर करते. मग शब्दांच्या जातीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण. मग सर्वनामात कुठले प्रकार आहेत? सर्वनामामध्ये दर्शक सर्वनाम कुठलं आहे? सर्वनामामध्ये दर्शक सर्वनाम, गुणधारक सर्वनाम कुठलं आहे? मग त्याच्यामध्ये असे कुठले कुठले प्रकार तुम्हाला सांगितलेले सर्वनामाचे? असं काही डिटेल प्रश्न नसतो. असे डिटेल प्रश्न आलेलेही नाही आहेत, पण तुम्हाला ते माहीत असणं गरजेचं आहे. मग विशेषणामध्ये तुम्हाला एक लंबचौडे सेंटेन्स देतात. लंबचौड्या सेंटेन्समध्ये तुम्हाला 2, 3, 4 असे काहीतरी विशेषणं दिलेले असतात आणि त्यामध्ये ओळखा असं सांगतात की याच्यापैकी विशेषणं कुठली येतं. मग तुम्ही जर कर्ता ओळखला, कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे जे काही शब्द आलेले आहेत, कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे जे शब्द आलेले आहेत ते काय आहेत? विशेषण. आता फॉर एक्झाम्पल विशेषण कसं ओळखतात तर मी तुम्हाला लिहून देतो एक वाक्य. सागरने पांढरा
सदरा घातला. काय? सागरने पांढरा सदरा घातला. घालणारा कोण आहे? सागर. मित्रांनो, करता कसा ओळखायचा? क्रियापदाला घालण्याची जी क्रिया आहे, घालण्याची जी क्रिया आहे त्या क्रियापदाला जेव्हा तुम्ही घालणारा कोण, घालणारी कोण किंवा घालणारे कोण असा ज्यावेळेस प्रश्न विचारता त्यावेळेस येणारं उत्तर काय असतं? करता. ऐका नाही, जादू. त्यावेळेस येणारं उत्तर काय असतं? करता. मग काय घातला? काय घातला? घालण्याची क्रिया कोणावर झाली? सदऱ्यावर. घालण्याची क्रिया सदऱ्यावर झाली. घालण्याची क्रिया, क्रिया ज्या गोष्टीवर होते, क्रिया जी गोष्ट सोसते त्याला काय म्हणायचं? कर्म. त्याला काय म्हणायचं? कर्म. मग कर्म कसे पाहिजेत? चांगले पाहिजेत. कर्म चांगले पाहिजेत. अभ्यास हा प्रामाणिक पाहिजे. अभ्यास हा अभ्यासक्रमाला धरून पाहिजे. अभ्यास टाइमशीर असायला हवा. अभ्यासाचं नियोजन एकदम टायमानुसार काटेकोर असायला पाहिजे. मग सदरा कर्म आहे, घालण्याची क्रिया कोणावर झाली? सदऱ्यावर झाली. असंच. आणि सदरा कुठल्या कलरचा आहे? तर पांढऱ्या कलरचा आहे. हे काय? विशेषण आहे. गुणविशेषण, संख्या विशेषण, गुणधर्म विशेषण, कुठलंही एक म्हणजे त्या वाक्यामध्ये अधिक माहिती सांगणारे शब्द आलेले तुम्हाला कर्त्याबद्दल किंवा कर्माविषयी, तर ते काय झाले? विशेषण झाले. सिंपल. असंच काही असेच प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. कर्ता ओळखा, कर्म ओळखा, विशेषण ओळखा, क्रियापद ओळखा. मग कर्म कुठं? सकर्म द्विकर्मक आहे का? कर्माचे दोन टाईप पडतात. द्विकर्मक कर्म असतं, मग त्याच्यामध्ये एक वस्तुवाचक देतात, एक व्यक्तिवाचक देतात. वस्तुवाचक कर्म हे प्रत्यक्ष असतं, व्यक्तिवाचक कर्म हे अप्रत्यक्ष असतं. आणि वस्तुवाचक कर्मानुसार क्रियापद बदलतं मित्रांनो. मग कर्म हा चॅप्टर जर तुम्ही बेसिकली पाहितला तर तुम्हाला कर्म चॅप्टरवरले प्रश्न झटझट सुटतील. अशी लगे तुम्ही पार करून टाकताल, नाही अपार. मग झालं शब्दांच्या जाती. क्रिया विशेषण, क्रिया कशी, कोठे, किती वेळा, किती प्रमाणात, कधी घडली, हे सगळे जे प्रश्नाचे उत्तर येतात त्याला क्रिया विशेषण म्हणतात. काल रात्री मी गाडीनं हळूहळू रस्त्यावरून पायी जात होतो. गाडीवरून आणि पायी घेऊन टाका एक्झाम्पल, काय अडचण नाही. मग जात होतो, कसा जात होतो? काल रात्री. कुठं जातो? कसं जात होतो? रस्त्यावरून. कसा जात होतो? हळूहळू. कशानं जात होता? पायी. हे सगळे काय झाले? क्रिया विशेषण. क्रिया कशी केली, क्रियाबद्दल अधिक माहिती कशी सांगितली, हे काय? क्रिया विशेषण आहेत. सिंपल. या पद्धतीनं आपण सगळं काही पाहणार आहोत मित्रांनो. तुम्हाला अत्यंत असे पार मुळाशी घेऊन जाणार आहे मी, की तुमची मराठी व्याकरणाचा मुद्दा हा कुठला वीक राहायला नाही पाहिजे मित्रांनो. चलो मग आता शब्दांच्या जाती याच्यावर इतके प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात. मग आता तुम्ही महत्वाचा जो चॅप्टर घेतला दुसरा जो आहे तो आहे काळ. काळावर तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतात. मग काळामध्ये काय? मी काल जगलो होतो, मी आज जगतोय आणि मी उद्याही जगणार आहे. मी काल अभ्यास केला होता, मी आजही करतोय. मी उद्या करणार का? नाही, मी आजच येणाऱ्या जाहिरातीमध्ये मी पोस्ट मिळवणार. उद्या मी पोस्टवर असेल. हे नक्की आहे. कसं वाटतंय? भारी वाटतं रे पोस्टर ज्यावेळेस असतं त्यावेळेला. सो तीच फिलिंग आपल्याला घेऊन अभ्यास करायचा आहे. मग काळामध्ये काय आहे? 3 टाईप येतं. भूत, वर्तमान आणि भविष्य. मग याच्यामध्ये सब टाईप पडतात. पूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, रीती भूतकाळ, रीती वर्तमान काळ, रीती भविष्य काळ. मग रीती काय? रीती भविष्य काळावर प्रश्न आलेत, रीती भूतकाळावर आले तर रीती काय? जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, मी शाळेत असताना पांढरा सदरा घालायचो. मी शाळेत असताना पांढरा सदरा घालायचो. किंवा मी शाळेत असताना नेहमी चड्डी घालायचो. चड्डीवर जायचो ना आपण शाळेमध्ये.
मी शाळेत असताना नेहमी चड्डी घालायचो. मग काय, तुम्ही पास्टमध्ये, तुम्ही प्रेझेंटमध्ये किंवा तुम्ही फ्युचरमध्ये एखादी गोष्ट ही वारंवार करणार आहात. एखादी गोष्ट काय वारंवार करणार आहात, एखादी गोष्ट वारंवार केली आहे, एखादी गोष्ट वारंवार करत आहेत. जिथं वारंवारता येते, जिथं ती गोष्ट नियमित केली जाते, जिथं ती गोष्ट वारंवार पाहण्यात येते, करण्यात येते, त्याला काय म्हणायचं, रीती. मग तो कुठलाही काळ असू शकतो, तिथं रीत कळते तुमची की बाबा तुम्ही कसं केले ते. ओके, मग असे प्रश्न आहेत, रीती भूतकाळ, रीती वर्तमान काळ. आता मी सध्या लिहित आहे, तू लिहित आहे ना, लिहित आहे ना, तर मग तू क्रिया पूर्ण केली का, नाही. मग ती क्रिया का भूतकाळात झाली का, नाही. ती भविष्यात झाली का, नाही. तू सध्या लिहित आहे ना रे बाबा, लिहित आहे ना. लिहित आहे म्हणजे काय, क्रिया सध्या चालू आहे, ती अपूर्ण आहे, आणि लिहित असल्यामुळं ती वर्तमानात आहे, म्हणून ती अपूर्ण वर्तमान काळ आहे. मग काळ हा चॅप्टर, याच्यावर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न दिसतात मित्रांनो. किती, 2 ते 3 प्रश्न. मग 2 ते 3 प्रश्न, काळ चॅप्टर एकदम सोपा आहे. 2 ते 3 प्रश्न टॅकल करायचे म्हणजे करायचेत आपल्याला. आणि काळ हा चॅप्टर अत्यंत व्यवस्थित एकदम इन डिटेल मी तुम्हाला शिकवणार आहे. मग काळ या चॅप्टरवर असे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात. मग पुढचं जर पाहिलं तुम्ही, आणखी एक महत्वाचा चॅप्टर, तिसरा चॅप्टर जर पाहिला आपण, तर तिसरा चॅप्टर येतो मित्रांनो, एक लिंग विचार आहे, नामाचा लिंग विचार. दुसरा आहे वचन विचार, नामाचा लिंग विचार, नामाचा वचन विचार. ठीक आहे, आणि नामाचा विभक्ती विचार. नामाचा विभक्ती विचार. मग नामाचा लिंग विचार काय, पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे, नपुंसक लिंग आहे, एवढंच. मग याच्यामध्ये काय, अपवाद. कुठले अपवाद, की असे काही गोष्टी आहेत ज्यांना आपल्याला वाटतं बोलीभाषेमध्ये पुल्लिंग म्हणतो आपण, ज्याला बोलीभाषेमध्ये आपण स्त्रीलिंग म्हणतो, पण बोलीभाषा आणि व्याकरण याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. बोलीभाषा ही बोलीभाषा आहे, व्याकरणामध्ये प्रश्नामध्ये ते आपल्याला चालत नसते. मग असे काही अपवाद आहेत. काही गोष्टींना आपण पुल्लिंग मानायला समजतो, पण तिथं ती पुल्लिंग नसून नपुंसक लिंग किंवा तिचं लिंग दुसरंच असतं भिन्न. असे प्रश्न तुम्हाला ट्रिक करणारे असतात. लिंग विचार, वचन विचार, विभक्ती विचार हे 3 चॅप्टर बारकाईनं पाहावं लागतात. त्यांचा अभ्यास हा व्यवस्थितरित्या केलेलाच लागतो. नाही तर मग आपली तिथं ऐन टायमाला अशी धांदल उडते की आपण मोर का लांडोर याच्यामधलं मेल कोण आणि फिमेल कोण कळतच नाही आपल्याला. बरोबर ना, याच्यातला मेल आणि फिमेल कळतच नाही आपल्याला. मग असे काही, जसं की जळू मेल आहे का फिमेल आहे सांगताच येत नाही. गांडूळ उभयलिंगी आहे, दोन्ही लिंग एकत्र येतात. मग हे जे अपवाद आहेत ना, ते अपवाद आपल्याला या लिंग विचारमध्ये पाहणं गरजेचं आहे. त्यांना पाठ करणं गरजेचं आहे, त्यांना समजून घेणं गरजेचं आहे. असे काही अपवाद आपण शिकणार आहोत मित्रांनो. वचन विचारामध्ये एक वचन, अनेक वचन, द्विवचन तर नसतंच, आणि बहुवचन. एक वचन अनेक वचनलाच बहुवचन म्हणतात. मग एक वचन अनेक वचन मध्ये काय, जसं की बाळाचं एक वचन काय, बाळ हे जर एक वचन आहे तर अनेक बाळाचं बाळच राहतं. बाळे होतं का, बाळे, एक बाळ अनेक बाळे, असं नाही होत, असं होत नाही. मग तुम्हाला प्रत्येक शब्दाचं जे वचन आहे ते एक वचन आहे का अनेक वचन आहे हे तुम्हाला कसं पाहायचं, त्याची जी त्या शब्दाला पाठ करण्याची जी पद्धत आहे, किंवा त्याला पाठ करण्यापेक्षा त्याचे जे आतापर्यंत आलेले अपवाद आहेत ते अपवाद आपण पाठ करणं गरजेचं आहे. आपण PYQ मध्ये आतापर्यंत जे काही लिंग विचार, वचन विचारावर प्रश्न आलेले आहेत ते पाहणं गरजेचं आहे. त्याचंच रिपिटेशन तुम्हाला दिसतं. काय मित्रांनो, त्याचंच रिपिटेशन तुम्हाला दिसतं. मग वचन विचारमध्ये ते पाहिलं तुम्ही. विभक्ती विचार, विभक्तीमध्ये काय, नामामध्ये किती विभक्ती येतात, तर प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. किती, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, संबोधन. किती झाले, 5, 6, 7. बरोबर. मग यामध्ये
प्रथमा विभक्तीचा कारकार्थ कुठला आहे? कारकार्थ माहिती आहे तुम्हाला काय? नाही, आपण आतापर्यंत कारकार्थ पाहितलाच नाही. आपण फक्त इतकंच वाचत आलोय शाळेपासून आतापर्यंत की कर्ता, कर्म, क्रियापद एवढं पाहितलं, ते बी डिटेल नाही पाहितलं. मग विभक्ती काय आहे, विभक्तीचे कारकार्थ काय आहेत, त्याचे प्रत्यय काय आहेत, प्रत्येक प्रथमेत कुठले आहेत, द्वितीयेत कुठले आहेत, तृतीयेत कुठले आहेत. मग त्या प्रथमेच्या प्रत्ययानुसार, त्या प्रत्ययानुसार लागलेल्या शब्दाला, मग त्या जर द्वितीयेचा आणि तृतीयेचा तुम्ही प्रत्यय पाहितले तर ते तुम्हाला सारखेच वाटतात. पण ज्यावेळेस ते प्रत्यय एखाद्या शब्दाला लागतात त्यावेळेस ते त्याचं कार्य भिन्न भिन्न होतं. ते वाक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कार्य करतात. मग जर मी उदाहरण दिलं तुम्हाला, फॉर एक्झाम्पल मित्रांनो, उदाहरण काय देतो मी? काकूने चाकूने केक कापला. काकूने चाकूने केक कापला. आता इथं ने दिसते का तुम्हाला? ने. मग कापला हे जे आपलं आहे हे क्रियापद आहे. कसं ओळखलं तुम्ही? कापण्याची काय मित्रांनो? क्रिया. कापण्याची क्रिया आहे. मग कापण्याची क्रिया आहे. कापण्याची क्रिया कोणावर झाली मित्रांनो? केकवर. केक काय आपलं? कर्म. केक काय आपलं? कर्म. मग कशाच्या साह्याने कापला? तर चाकूच्या साह्याने. ने दिसला का तुम्हाला इथं लागलेला? मग चाकूला जर ने प्रत्यय लागलाय, तर मग चाकूनं कसलं तरी साधनाचं काम केलंय, कापण्याच्या साधनाचं काम केलंय. साधन हे विभक्तीच्या दृष्टिकोनातून पाहितलं तर त्याला करण असं म्हणतात. आणि करण हा जो कारकार्थ आहे तो तृतीयचा आहे, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. मग सगळे काही कारकार्थ पाहणं गरजेचं आहे, त्याच्या विभक्ती प्रत्यय पाहणं गरजेचं आहे, प्रत्येकामध्ये त्याचं कार्य कशा पद्धतीने डिवाइड होतं पाहणं गरजेचं आहे. आणि याच गोष्टीवर तुम्हाला प्रश्न आहेत. हा इन डिटेल सिलेबस आहे. इन डिटेल फक्त नाम, सर्वनाम, विशेषण करून नाही, हे इन डिटेल आहे मित्रांनो. ओके, चला पुढचा जो चॅप्टर आहे 4 नंबरचा, तर तो कुठला आहे समजते मित्रांनो? पुढचा जो चॅप्टर आहे तो आहे वाक्याचे प्रकार. वाक्याचे प्रकार. मग वाक्याच्या प्रकारात काय? केवळ वाक्य कुठले, मिश्र वाक्य कुठले, संयुक्त वाक्य कुठले, विधानार्थी वाक्य कुठले, प्रश्नार्थी वाक्य कुठले, उद्गारार्थी वाक्य कुठले, संकेतार्थी वाक्य कुठले, असे जे वाक्याचे प्रकार आहेत त्या वाक्याच्या प्रकारामध्ये तुम्हाला काही गोष्टी, काही वाक्य हे दिलेल्या चिन्हावरून ओळखायचे असतात. जसं विधानार्थी वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप येतो, प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी प्रश्न चिन्ह येतं, उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी उद्गारार्थी चिन्ह येतं, सोबत त्याचे काही अबो, अरे च्या, ओहो, फक्कड, असे काही शब्द येतात तुम्हाला वाक्यामध्ये जे दिसतात. ओहो असे काही शब्द दिसतात, फक्कड, लगे, ते शब्द तुम्हाला वाक्यामध्ये त्या केवल प्रयोगी अव्ययाला ते दर्शवतात. आणि त्याच्यामुळं ते जे केवल प्रयोगी वाक्याचा प्रकार जो आहे तो केवल वाक्य तयार होतं त्याचं. बरोबर मित्रांनो? त्याचं उद्गारार्थी वाक्य तयार होतं त्याचं. मग हे पाहितलं. आता मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य हे कसं डिवाइड करायचं? मग त्याच्यामध्ये मिश्र वाक्याचे काही प्रकार आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतलं तर सकाळचा ऊस. संयुक्त वाक्य घेतलं तर संयुक्त वाक्यामध्ये काय त्याची सकाळचा ऊस आहे. मग स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक. बरोबर? स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक असे त्याचे काही सबटाईप आहेत. मग ते सबटाईपमध्ये प्रत्येकाचे काय असे काही शब्द येतं. आणि किंवा परंतु, परिणामबोधक. मग असे त्याचे काही प्रकार पडलेले आहेत. त्याच्यामध्ये उभयान्वयी अव्यय लपलेले आहेत. त्याच्यानुसार त्या वाक्याचा प्रकार पडतो. आता केवल वाक्य जर घेतलं तर केवल वाक्यामध्ये तुम्हाला कसलंच हे सापडत नाही, उभयान्वयी सापडत नाही. सरळ सरळ वाक्य दिलेलं असतं. किंवा
एक संयुक्त वाक्य देतात, त्याच्यामध्ये उभयाने आपला अव्यय असतं ते काढून टाकायला सांगतात आणि त्याचं केवळ वाक्य करायला सांगतात. मग ते 4 सेंटेन्स देतात, केवळ वाक्य कुठले असे फिरवलेले असतात, पण ते समजतच नाही अरे कोणतं बरोबर आहे. मग त्यासाठी अभ्यास लागतो. काय लागतो मित्रांनो? अभ्यास लागतो. चला पुढे, वाक्याचे प्रकार याच्यामध्ये असे तुम्हाला हे पाहायला भेटतात, वाक्याच्या प्रकारामध्ये प्रश्न. मग त्यानंतर आता पुढचा जो चॅप्टर आहे तो आहे 5वा, तो आहे प्रयोग. प्रयोगावर भरपूर प्रश्न आहेत. मग प्रयोग कुठला? कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, बाह्य प्रयोग. कर्तरीमध्ये सकर्मक कर्मणी, आकर्मक कर्मणी, सकर्मक कर्तरी, आकर्मक कर्तरी. कर्मणीमध्ये सकर्मक कर्मणी, आकर्मक कर्मणी, सकर्मक कर्मणी, कारण की कर्माशिवाय वाक्य बनतच नाही कर्मणी प्रयोगामध्ये. मग कर्त्याला प्रत्यय कर्मणी प्रयोग, कर्माला प्रत्यय कर्तरी प्रयोग, दोघांना प्रत्यय बाह्य प्रयोग. ही तर सिंपल ट्रिक आहे. पण त्यामध्येही कर्मणी प्रयोगात जो सकर्मक कर्मणी प्रयोग आहे, त्या कर्मणी प्रयोगामध्ये त्याचे काही सबटाईप पडतात. कर्मणी प्रयोगामध्ये काही सबटाईप पडतात, भाव्य प्रयोगामध्ये काही सबटाईप पडतात. आणि याही व्यतिरिक्त कर्मकर्तरी प्रयोग, कर्तुकर्म प्रयोग, कर्तुकर्म भाव्य प्रयोग असेही त्याचे काही सबटाईप आहेत. आणि इतकं डिटेल TCS IBPS त्याच्यामध्ये गेलेलं आहे, तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. तर मग प्रयोग या चॅप्टरमध्येही तुम्हाला प्रश्नांची संख्या तिथं जास्त पाहायला मिळते. त्यानंतर प्रयोगानंतर तुम्ही पाहताल तर समास चॅप्टर. कुठला मित्रांनो? समास. समास चॅप्टर. समासामध्ये काय? अव्ययभाव समास, आयथा प्रति, बेदर बेला, गैर बिन हरभर. हे मी का वाचतोय, हे मी का म्हणतोय? मी ते पाठ केलेलं नाही. अव्ययभाव समास समोर कशामुळे येतो माझ्या, तर मी त्याच्या मागचा मिनिंग समजून घेतलेला आहे. मग आयथा प्रति संस्कृत प्रत्यय, उपसर्ग, आयथा प्रति, बेदर बेला, गैर बिन हरभर. आणि मराठीतील काही द्विरुक्त शब्द असतात त्याच्यामध्ये. काय सिंपल आहे, दारोदार, गल्लोगल्ली, पानोपानी, घरोघरी, हे असे काही शब्द असतात त्याच्यामध्ये. लगेच कळतं आपल्याला अव्ययभाव समास आहे. तत्पुरुष आपला अव्ययभाव समास झाला की द्वंद्व समास, इतरेतर द्वंद्व, इतरेतर द्वंद्व, इतरेतर द्वंद्व. द्वंद्व समासाचे प्रकार जर पाहितले तर इतरेतर, वैकल्पिक, इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व, हे त्याचे प्रकार आहेत. मग याच्यामध्ये असं काही जास्त भयान नाहीये. इतरेतर मध्ये काय, आई आणि वडील तुम्हाला दोन्हीही महत्वाचे असतात, म्हणून त्याला इतरेतर द्वंद्व म्हणतात. तिथं दोन्ही पद महत्वाची असतात. मग वैकल्पिक मध्ये काय, वैकल्पिक गोष्टी दिल्या, किंवा, परंतु असे काही शब्द दिलेले असतात, त्याच्यामुळे वैकल्पिक द्वंद्व तिथंच बाजूला होतो. समाहार द्वंद्वामध्ये संमिश्र असतात सगळे. त्याची काही उदाहरणं अत्यंत चिल्लर उदाहरण आहेत. लगेच तुम्हाला ना द्वंद्व समास म्हणलं की समजून जाईल. जसं की आता द्विगु समास, तुम्ही द्विगु पकडला, द्विगु समास तत्पुरुषाच प्रकार आहे हा. तर मग द्विगु समासामध्ये काय, तुम्हाला संख्या विशेषण दिसतं. काय दिसतं मित्रांनो? संख्या विशेषण. मग जसं पंचपाळे, त्रैमासिक, बारामाही, मग असे काही संख्या विशेषण दिसतात, ते काय? द्विगु समास आहे. बहुव्रीही समास, बहुव्रीही समासामध्ये तुमच्या समोर एक असतं आणि त्याचा अर्थ दुसराच निघतो. तुमच्या समोर एक असतं, जसं की तुम्ही पाहितलं तर कमल नयन, कमल नयन, येस, जसं हे उदाहरण आहे. तर आता कमळासारखे नयन असणारी कोण आहे? दुसरीच कोणतरी असती. तर मग याचा इथं संदर्भ लागतो आणि समास या चॅप्टरमध्ये हे असे प्रश्न फिरतात मित्रांनो. मग ते उदाहरणासहित आपण स्पष्टीकरणासहित मी तुम्हाला त्याच्या मागचा मिनिंग समजून सांगणार आहे की ते कशा पद्धतीनं तिथं फिरतं. समास झाला. 7वा चॅप्टर कुठला आहे? वाक्याचे प्रकार, प्रयोग, समास. आता संधी. संधी, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. संधीवर प्रश्न नाही आहेत तितके, पण संधी तुम्हाला वारंवार त्याच्यामध्ये त्याची फोड करायला सांगतात. मग संधीमध्ये 2 शब्दाचा उपयोग आहे का 2 वर्णाचा उपयोग आहे हे पाहायला सांगतात तुम्हाला. तर इथं संधीमध्ये फक्त ते 3 प्रकार जरी तुम्ही केले
तरी खूप होतं. कुठली? स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. विसर्गामध्ये काय? मग हे दोन टिंब. आता हे दोन टिंब जर मी असं म्हणलो हा, हे जे दोन टिंब आहेत, मग तुम्ही याला दोन टिंब म्हणता का? नाही, याला प्रॉपर व्याकरणात विसर्ग म्हणतात. आणि याला जर आपल्याला हेच माहीत नसेल तर आपल्याला बेसिक शिकणं गरजेचं आहे. आणि ते कुठे? वर्णमाला चॅप्टरमध्ये, जे की मी घेतलेलं आहे. वर्णमाला चॅप्टर आपल्या बॅचमध्ये पडलेला आहे तो. मग वर्णमाला चॅप्टर जर तुमचा व्यवस्थित असेल तर विसर्ग संधी ओळखायला तुम्हाला किती वेळ लागतो? काहीच नाही. हा कसं एका चॅप्टर दुसरा चॅप्टर रिलेट करतो मित्रांनो. हा फरक ज्याला कळला ना, प्रश्न ऑटोमॅटिक सुटतात. त्याच्यात काही असं लॉजिक नाहीये मोठं. संधी झालं. त्यानंतर 8वा जो चॅप्टर आहे चिन्ह. मग तुम्हाला प्रश्नाची चिन्ह, उद्गारार्थी चिन्ह ते वाक्यामध्ये मोडतं. मग चिन्ह तुम्हाला जे ते असे पूर्ण चिन्ह एकसाथ सलग जर दिले ना, सलग जर समजून सांगितले ना, माझ्या मते हा चॅप्टर मीच तयार केल्यासारखा आहे. मग सलग जर दिले, सलग समजून सांगितले विथ उदाहरणासहित, तर तुम्हाला वेगळा असाच्या काही चॅप्टर वाचायची गरज नसते. वेगळं काय वाचायची गरज नसते. एक मिनिट हा मित्रांनो, मोबाईल बंद करतो मी. बरोबर, वेगळं काय पाहायची गरज नसते तुम्हाला. चलो, हां, आता पुढचं पाहूया. आता जर आपण याच्याकडे गेलो, कुठं तर शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द. शुद्ध शब्द, शुद्ध अशुद्ध. शुद्ध अशुद्ध शब्द. मग तुम्हाला शुद्ध अशुद्ध शब्द दिलेले असतात, जसं की दीन आणि दीन. दीन आणि दीन, कुठला शब्द बरोबर आहे? तर दोन्ही शब्द बरोबर आहेत, दीन आणि दीन मध्ये. तर हा जो दीन आहे ना, हा जो पहिला हे आहे, पहिली वेलांटी आहे, तर तो दीन आहे पहिला. याचा अर्थ होतो दिवस. हा जो दिन आहे हा दिवस आहे. आणि हा जो दिन आहे हा जो आहे गरीब. गरीब. मग शुद्ध अशुद्ध शब्दामध्ये तुम्हाला ह्या दिन देताल, नाही तर हा दिन देताल, आणि त्याच्यामध्ये खाली तुम्हाला ऑप्शन देतील. मग तुम्हाला ओळखावं लागतं की पहिला आहे का दुसरा आहे. मग हे कुठं शिकावं लागतं? वर्णमालेमध्ये आपल्याला व्यवस्थित पाहावं लागतं. पहिल्या वेलांटीचा अर्थ काय होतो, दुसऱ्या वेलांटीचा अर्थ काय होतो, हा फरक आहे शुद्ध अशुद्ध शब्दामध्ये मित्रांनो. त्यानंतर पाहायला गेलं, शुद्ध अशुद्ध शब्दानंतर व्याकरणिक दृष्ट्या जे शब्दांची रचना दिलेली असते ती उलटी पुलटी केलेली असते. आणि ती उलटी पुलटी केलेली रचना तुम्हाला व्यवस्थित करावी लागते. 4 सेंटेन्समध्ये तुम्हाला व्यवस्थित पाहावी लागते. त्यानंतर पाहितलं तर समानार्थी, विरुद्धार्थी, इथे तुम्हाला प्रश्नांची संख्या पाहायला मिळते. त्यानंतर जो कॉम्प्रेन्शन आहे, म्हणजेच उतारा आहे, उतार्यावर तुम्हाला 5 प्रश्न तरी पाहायला मिळतात. आणि ते एकदम हातचे प्रश्न असतात. उतारा अत्यंत सोपा असतो. फक्त आपल्याला त्या प्रश्नाला त्या उतार्याशी लिंक करता आलं पाहिजे. त्या काही प्रश्नामध्ये उतार्याची थीमही विचारलेली असते, की उतार्याला टायटल द्या असंही विचारलेलं असतं, की उतार्याला या संदर्भानुसार तुम्ही काय टायटल द्याल, उतार्यामध्ये हिडन मिनिंग काय सांगितलेलं आहे तुम्हाला, असेही प्रश्न तुम्हाला उतार्यावर पाहायला मिळतात. त्यानंतर जे पक्ष्यांचे आवाज आहेत, आता हे IBPS TCCS फॉलो करायला आजकाल. पक्ष्यांचे आवाज आहेत, पक्ष्यांचे जे ग्रुप आहेत त्यांना काय म्हणतात, पक्ष्यांच्या किंवा सजीवांच्या पिल्लांना काय म्हणतात. त्यानंतर विशेष व्यक्ती, त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांनी लिहिलेले ग्रंथ. आता जर व्याकरणिक दृष्ट्या जर करंटमध्ये एखादा काही घडामोडी घडली असेल तर त्याच्यानुसारही मराठी व्याकरणामध्ये काही प्रश्न फिरतात. जसं की एखाद्या व्यक्तीविषयी तुम्हाला एखादा ग्रंथ विचारण्यात येतो, त्याचं लेटेस्टमधलं पुस्तक विचारण्यात येतं. मग हा सगळा जो चॅप्टर वाईज सिलेबस आहे, हा सगळा सिलेबस जर आपण व्यवस्थितरित्या पाहिला, त्याचं वाचन केलं व्यवस्थितरित्या, आणि जर त्याच्या व्यवस्थित नोट्स काढल्या,
नोट्स काढून त्यांचं वारंवार रिव्हिजन केलं, किमान एकदा तरी त्याला दिवसात रिवाईज केलं, प्रत्येक चॅप्टर घेऊन त्याच्या आतापर्यंत आलेली PYQ, त्या PYQ मध्ये प्रश्नांचं स्वरूप कसं आहे हे जर पाहितलं आपण, तर नक्कीच मित्रांनो यश हे तुमच्यापासून कुठंच नाही गेलं. येणाऱ्या भरत्यामध्ये तुम्ही पोस्टवर दिसणार, GMC मध्ये तुम्ही पोस्टवर दिसणार मित्रांनो, एवढं सांगू इच्छितो. कारण की आपण हेच केले, मी हेच केले. PYQ काय आहेत मी खास करून त्याचा अभ्यास केला, माझ्या स्वतःच्या नोट्स काढल्या, त्या नोट्स वारंवार रिवाईज करत गेलो, त्यांना वेळेनुसार अपडेट करत गेलो, प्रश्नानुसार नवीन काहीतरी आलं त्या चॅप्टरमध्ये सिलेबसमध्ये तर मी ते त्या नोट्समध्ये ॲड करत गेलो, त्याला समजून घेत गेलो, त्याला काही गोष्टी पाठांतराच्या असतात त्या पाठ करत गेलो, आणि अशाच पद्धतीनं मराठीमध्ये 25 पैकी 24 किंवा 25 पैकी 25 मार्क आपण घेऊ शकतो मित्रांनो. आणि ते काहीच अवघड नाही. ज्यावेळेस तुम्ही सर्व चॅप्टरनिशी असे वज्रमुठी आवळता ना, त्यावेळेस पहा कसा मुक्का लागतो. नक्कीच येणाऱ्या GMC परीक्षेमध्ये तुम्हाला या सिलेबसचा मी जे काही प्रश्नांचं स्वरूप सांगितलं तुम्हाला, जे चॅप्टर आहेत त्या चॅप्टरची जे महत्त्व आहे ते सांगितलं तुम्हाला, की चॅप्टरवर प्रश्नांची संख्या कशी फिरते, प्रश्न कसे फिरतात, आणि तुम्हाला 4 स्लॉटमध्ये पेपर असतो, त्या 4 स्लॉटमध्ये तुम्हाला 2 तासाचा वेळ असतो, प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला लिमिटेड टाईम असतो. तर प्रश्न हा तुम्ही जर अभ्यास व्यवस्थित केलेला असेल, तुम्ही जर सिलेबस डिकोड केलेला असेल, तुम्ही PYQ पाहितले असतील, तर तुम्हाला तिथं वेळेचं नियोजन लावणं कठीण जात नाही आणि धांदल उडत नाही आणि त्यामुळे. मग त्यासाठी काय करणं आहे, तर आतापर्यंत मी जे सांगितलं ते करणं आहे. आपण जी बॅच लॉन्च केली त्यामध्ये मराठी व्याकरण हा विषय मी शिकवणार आहे, इंग्लिश व्याकरण हा विषय अमोल सर शिकवणार आहेत. तर बॅच परचेस करणं तुम्हाला चांगलं वाटलं तर बॅच परचेस करा. काही डेमो लेक्चर्स आहेत, डेमो लेक्चर पहा, आणि येणाऱ्या सर्व काही ज्या GMCच्या जाहिराती आहेत त्यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा. मित्रांनो, काही असलं तर कमेंटमध्ये सांगा, मी आहे तुमच्यासोबत नक्कीच. जय हिंद, जय भारत. चला बाय मित्रांनो.